नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी महत्त्वाची बातमी. लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात आज काँग्रेसची दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाबाबत सुद्धा बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. पटोले, थोरात, अशोक चव्हाणांसह वडेट्टीवार या बैठकीला उपस्थित राहतील. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी ही बैठक पार पडणार आहे. प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. प्रदीप, या बैठकीला केव्हा सुरुवात होणार आहे? ऋषाली, आज खरं तर दुपारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी ही बैठक जी आहे ती पार पडते. या बैठकीसाठी महाराष्ट्रातली काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे नेते जे आहेत ते मात्र दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. आज मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत जी बैठक होते त्या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकांसंदर्भात महत्त्वाची चर्चा जी आहे ती होणार आहे. ते म्हणजे महाविकास आघाडीमध्ये राज्यामध्ये लढताना काँग्रेसच्या वाट्याला किती जागा मिळाव्यात किंवा किती जागांवरती काँग्रेसची तयारी आहे याचा संपूर्ण आढावा जो आहे तो मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून महाराष्ट्रातील नेत्यांकडून घेतला जाईल. सध्या इंडिया अलायन्सच्या बैठका ज्या आहेत त्या दिल्लीमध्ये होत आहेत. मात्र महाराष्ट्राच्या दृष्टीनं काँग्रेस, त्याचबरोबर शिवसेना, ठाकरे गट, त्याचबरोबर शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षांमध्ये किती जागा ज्या आहेत त्या लोकसभेला मिळाव्यात या संदर्भातली महत्त्वपूर्ण चर्चा जी आहे ती पार पडते. आपल्याला काल माहिती आहे की नागपूरमध्ये काल काँग्रेसची सभा झालेली होती. मात्र आज हे सगळे नेते जे आहेत दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. आजच्या बैठकीमध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणुकांसाठी अगदी थोडा वेळ शिल्लक आहे आणि त्याआधीच काँग्रेसची तयारी असावी या दृष्टीने ही महत्त्वाची चर्चा जी आहे ती आजच्या बैठकीमध्ये होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण हे सगळे महत्त्वाचे नेते जे आहेत ते दिल्लीमध्ये असणार आहेत. आज मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमोर महाराष्ट्रातले विषय जे आहेत ते मांडले जातील आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं काँग्रेस महायुतीमध्ये किती जागांची मागणी करते हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आज ही दुपारी जी बैठक पार पडते या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकांसंदर्भात चर्चा केली जाईल. वृषाली, धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.